आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, आता आपली चिंता मिटली। साहेबांची मर्जी बसली, मी आमदार होणार हे फिक्स झालंय। वा 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 संपत, खरंच आज 2 घास पोटात जास्त जातील। काय रेणुका, काहीतरी गोडाधोडाचं बनवायला घ्या। हो आई। आजी, मी काय म्हणतो, म्हणजे आजचा स्वयंपाक भावना मॅडमनी केला तर चालणार आहे का? तसंही तुम्हाला त्यांच्या हातची चव आवडली आहे ना, तर त्यांनाच करू दे ना स्वयंपाक। मॅडम, तुम्हाला चालणार आहे ना? म्हणजे तुमची काही हरकत नाही आहे ना? नाही, माझी काहीच हरकत नाही। माझी हरकत आहे। सिद्धू, हिच्या हातचं अन्न सोड, पण मी पाण्याला सुद्धा शिवणार नाही, समजलं? अगं आजी, पण आता तर तुम्ही सगळे म्हणालात ना, आत्ता आणि दिवसभरात जे काही घडलं ना, ते सगळं नाटक होत, कळलं? आज विदार साहेब घरात येणार होते, त्यांच्या समोर तुमचा उत्तम चाललेला संसार आणि आपलं हसत खेळत चाललेलं कुटुंब दाखवायचं होतं। हो, समजलं? भावना मॅडमना स्वीकारणं, मला पार्टीचा चेहरा करणं, हे सगळं खोटं होता। इतके स्वार्थी कसं काय वागू शकता तुम्ही? म्हणजे साहेबांच्या समोर तुम्ही फक्त आमच्या दोघांचा वापर करून घेतला। भावना मॅडमशी खोटं खोटं चांगला वागलात, त्यांना सांगितलं की आम्ही तुला स्वीकारलाय का, तर आमच्या दोघांपैकी कोणी साहेबांसमोर तुमची नाचक्की करू नये म्हणून। खाण कसं काय वागू शकता तुम्ही खरंच? अरे वा सिद्धू, तू रोज नवनवीन नाटकं करतोस आणि आमच्या नाकीनं आणतोस, आणि आज आमच्या फायद्यासाठी आम्ही एक नाटक केलंय, तर काय बिघडलं रे? आणि तसंही सिद्धू, जेव्हापासून तुझं लग्न झालंय ना, तेव्हापासून आमचं फक्त नुकसानच होते। आज पहिल्यांदाच काहीतरी चांगलं घडलंय। एक कुटुंब म्हणून आहे ना, आज तुम्ही सगळेजण माझ्या नजरेतून उतरला। सिद्धू, तुम्ही इतके स्वार्थी वागाल ना, हे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। आम्ही सारखी आहोत की नाही हे तू सांगण्या इतके वाईट दिवस आमच्यावरती आलेले नाहीत। आणि आता राहिला प्रश्न या अवलक्षणेचा। तिला सून म्हणून स्वीकारण्यापेक्षा मरण पत्करेल सिद्धू, मरण पत्करेल, समजलं? आजी, पप्पा, आई, कधी नाही ते आज आपल्याला चांगली बातमी मिळाली। या दोघांसाठी आपण आपला मोमेंट का स्पॉइल करतोय? मी तर म्हणते आतमध्ये जाऊन मस्त सेलिब्रेशन करूया। चला, आणि हो, बाहेर कुणी रेंगाळत बसू नका, चला। सिद्धिराज, तुम्ही नका इतकं वाईट वाटून घेऊ। हे असं काहीतरी होईल याची कल्पना होतीच मला। चल, इथं मारून घे, संपूर्ण संपूर्ण गोमूत्र मारून घे। सगळी साफसफाई केलीस ना, मग या इकडं माझ्या मागं हे घे, या कोपऱ्यातून मारून घे गोमूत्र, पूर्णपणे मार। सगळं घर कसं अगदी साफ साफ सफाई झाली पाहिजे। जाता स्वयंपाकघरात जा, आता इथं सगळीकडे गोमूत्र मारून घे। इथंच काय, आणि इथं ह्या सगळीकडे पण मारायचं आहे, नंतर लक्षात ठेव। इकडे आधी, इकडे इथं मारूया आपण। आणि हे बघ, इथं ह्या ठिकाणी, हे बघ, या ठिकाणी तर ती फिरलेली आहे ना अवलक्षणा, इथं सगळीकडे फिरलेली आहे ती। जिथं जिथं ती अवलक्षणा फिरलेली आहे ती सगळी जागा साफ करायची, गोमूत्र शिंपडायचं आणि सगळं कसं पवित्र करायचं। हा, ये सांगते तुला। आजी,
तुम्ही सगळे अजून किती खालच्या पातळीला जाणार आहात? मी रोज विचार करतो की तुमची नाटकं आज बंद होतील, उद्या बंद होतील, पण तुम्ही रोज मला तोंडावर पाडता. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमचं वागणं बदललं नाहीत तर मी आत्ताच्या आत्ता विदार साहेबांना फोन करून सांगणार आहे की तुमच्या पुढे जे काही घडलं तो फक्त दिखावा होता. ते फक्त माझ्या घरच्यांनी केलेलं नाटक होतं. सिद्धू, तू आमच्याच पोटचा पोरगा आहेस ना, मग तुला लाज कशी वाटत नाही की बापाच्या तोंडचा घास हिसकावून घ्यायची भाषा करतोस? आणि काय रे सिद्धू, कुणाला धमकी देतोयस? मला? या सुलक्षणा सर्जराव गाडे पाटीलला धमकी देतोयस? काय करतोयस तू? अरे नको ना भांडूस, पडतं घे कधीतरी. आजी आहे ना तुझी, मग कधीतरी झुकतं माप घे. अगं आई, मी एकदा काय 1000 वेळा झुकायला तयार आजी समोर, पण ती तिच्या पुढे नाही, तिच्या खोटारडापणापुढे, तिच्या अहंकारापुढे आणि भावना मॅडमच्या अन्यायापुढे झुकायला सांगते, आणि ते मला मान्य नाहीये. सिद्धू, काय बोलतेस तू हे? सिद्धिराज, तुम्ही आता एक शब्दही बोलू नका. अहो काय बोलताय तुम्ही? आता एवढा मोठा विश्वासघात केला त्यांनी आपला, तुमच्या समोर चांगुलपणाचा खोटं नाटक केलं, आणि तुम्ही का हो, तरीही मी तुम्हाला सांगते की तुम्ही शांत राहा. हे बघा, तुम्ही मला वचन दिलं की घरचे जे सांगतील ते तुम्ही सगळं ऐकणार आहात, आणि तुम्हाला आता मला दिलेलं वचन पाळावं लागेल. मॅडम, पण तुम्हाला आता वाटत नाही की तुम्ही चुकीची बाजू घेताय? ते नाही सिद्धिराज, मी चुकीची बाजू नाही घेते. मी फक्त तुम्हाला तुमच्या वडिलांची बाजू घ्या इतकंच सांगते. आणि हो, बरोबर आहे त्यांचं. घरात कुठलीही परकी व्यक्ती आलेली असताना आपल्या घरातली भांडणं अशी चव्हाट्यावर आणणं, लोकांसमोर दिसणं, हे चांगलं नाही. असं नाही करायला पाहिजे. आणि मला माझ्या घरच्यांनी नेहमी हेच सांगितलंय की आपल्या घरातले वाद हे आपल्या घरातच राहायला हवे. उगाच इतर लोकांसमोर त्याचं प्रदर्शन नाही करायचं कधी. 4 लोकात त्याची वाच्यताही नाही झाली पाहिजे, आणि तेच योग्य आहे. हे वागले त्यात त्यांची काही चूक नाहीये, त्यांचं सगळं बरोबर आहे. तेव्हा तुम्ही आता प्लीज उगाच वाद नका घालू. अहो, पण हे लोक आपल्याला आपलं थोडी मानतायत. अहो, पण कुणीतरी पहिलं पाऊल टाकलंच पाहिजे ना. लक्ष्मी निवास